हॅलो. आज आपण ट्रिग्नोमेट्रीच्या पुढच्या लेक्चरला चाललेलो आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये जो आपण आता पार्ट बघणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मागे जे काय आपण 3 लेक्चर बघितले तर त्या तिन्ही लेक्चरचं आपल्याला पूर्णपणे बेस त्यातले जे काय फॉर्म्युले आहेत ते सगळ्याच्या सगळे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर त्या फॉर्म्युलेचे एक शॉर्टमध्ये आपण थोडंसं रिवाईज करून घेऊ. ठीक आहे. बघा, फर्स्ट वन साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा अँड वाइस वर्सा. आता पुढची स्टेप मला लिहायची गरज नाही की कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन दॅट इज साइन इंटू कोसेक इज इक्वल टू 1. ते जे काय दोन होतात तयार ते तुम्ही लिहू शकतात आता. ठीक आहे. नंतर तरी मी शेजारी एक लिहूनच ठेवतो. चला, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. सेकंड, cos of theta is equal to 1 upon sec theta and sec theta is equal to 1 upon cos theta. थर्ड काय बघितलेलं आपण, tan theta is equal to 1 upon cot theta. cot of theta is equal to 1 upon tan theta. फोर्थ, हे इन्व्हर्स फॉर्म्युले झाले. ठीक आहे. नंतर काय, tan theta is equal to sin theta upon cos theta, comma cot theta is equal to cos theta upon sin theta. त्याचा रिव्हर्स आहे, इन्व्हर्स. हा एक पार्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण 90 मायनस थीटाचा फॉर्म्युला बघू. 90 मायनस थीटा मध्ये काय बघा, sin of 90 minus theta is equal to cos theta. cos of 90 minus theta is equal to sin theta. ठीक है. आफ्टर दैट नंबर 6, साइन आणि कॉस ची जोडी झाली 90 मायनसला. 90 मायनसला दुसरी कोणची जोडी आहे, कोसेक अँड सेक. कोसेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. सेक ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. 90 मायनस साठी कोसेक आणि सेकची जोडी, इन्व्हर्सला कॉस आणि सेकची जोडी. ते तुम्हाला बघावं लागेल. इथं आपण नेहमीप्रमाणे स्टार मार्क करू. नंबर 7 मध्ये काय, tan ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट ऑफ थीटा. कॉट ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू tan थीटा. ओके. तर या ठिकाणी टॅन आणि कॉटची जोडी की जी 90 मायनसला पण आहे आणि इन्व्हर्सला पण आहे, हे आपण आधी ऑलरेडी डिस्कस केलेले. दीज आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युले. फर्स्ट 3 आर द इन्व्हर्स फॉर्म्युले, नेक्स्ट 3 आर द 90 मायनस थीटा फॉर्म्युले. ओके. नाउ वी आर गोइंग टू सी द आयडेंटिटीज. ठीक है. नंबर 8 आयडेंटिटी. फर्स्ट वन, sin square theta plus cos square theta is equal to 1. Number 9, 1 plus tan square theta is equal to sec square theta. Number 10, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. Okay. These are the basic and important formulae. Rather than this, मी ते फक्त टेबल एक थीटा इथे लिहितो. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. मी पहिलं फक्त साइनचं लिहिणार आहे. साइनची एक लाईन लिहितो. साइन वरून तुम्ही बाकीचे फॉर्म्युले काढू शकता. कॉस, टॅन, कॉट, कोसेक, सेक या फॉर्म्युलेचा यूज करून आपण बघितलेले. ठीक आहे. साइनचं 0 ला किती, 0. 30 ला किती, 1/2. 45 ला किती, 1 अपॉन √2. 60 ला √3/2 आणि साइन 90 किती आहे, 1. तर एवढं जरी तुम्हाला माहित असलं तरी बाकीचे जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत रिमेनिंग, ठीक आहे, ते तुम्ही या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. कॉसचा याच्या 90 मायनस आहे, टॅनचा साइन आणि कॉसचा रेशो येतो, कोसेक साइनचा इन्व्हर्स आहे. त्यानंतर कोसेक झाल्यानंतर सेक हा कोसेकच्या लगेच रिव्हर्स लिहिणार, 90 मायनस आहे. खाली कॉट उरतो. कॉट हा जो टॅनचा आलेली लाईन त्याचे रिव्हर्स लिहायचा. पुढचे जे काही ट्रिग्नोमेट्रिक रिमेनिंग फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे तुम्ही लिहायचे. ठीक आहे. मी आता पहिलीच लाईन सांगणार, काल आपण तो एक लेक्चर खास थर्ड लेक्चर फक्त टेबल बघण्यासाठीच बघितलेलं आहे काल आपण.
ठीक आहे. तर हे एकदा तुमच्या हाताखालून सगळं केलं पाहिजे आणि आपण लगेच प्रॉब्लेमला स्टार्ट करू आज. ठीक आहे. तुम्ही एकदा हे लिहून घ्या, परत एकदा रिवाइज, परत एकदा लिहा. जेवढ्या वेळेस तुम्ही लिहिणार आहे, जितक्या वेळेस तुम्ही हे लिहिणार तितकं ते पक्क होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे विसरायला होतं, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळेस लिहिणं आहे. हे पूर्ण लिहून झाल्यानंतर हा टेबल पूर्ण तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे. ओके. बघा, आता या ठिकाणी आपण जस्ट फॉर्म्युले बघितले, ते तुम्ही लिहून काढले असेल. पहिले 5 मिनिटं आपण सगळ्यात पहिली गोष्ट ते एक रिवाइज करून घेतलं. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा पार्ट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द प्रॉब्लेम सॉल्व एक्झाम्पल्स. ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पल्स. आता सॉल्व एक्झाम्पल मध्ये पहिला प्रॉब्लेम आपण बघू. इफ sin theta is equal to 20/29, find cos of theta. sin ची व्हॅल्यू जर तुम्हाला 20/30 आहे का, एकदा बघतो मी प्रॉब्लेम मध्ये. यस, तीच आहे व्हॅल्यू 20/29. देन यू हॅव टू फाइंड cos theta. सगळ्यात पहिले आपण आठवायचा प्रयत्न करायचा की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन साइन अँड कॉस. साइन आणि कॉस मध्ये जे आपण आधीचे फॉर्म्युले बघितलेले आहेत त्याच्यामध्ये रिलेशन काय. एक 90 मायनसचा रिलेशन आहे साइन आणि कॉस मध्ये. साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा. पण इथं अँगल नाही विचारलेलं, इथं व्हॅल्यू दिलेली, तुम्हाला पूर्ण कॉस विचारलेला आहे. अजून एक रिलेशन काय आहे, आयडेंटिटी मध्ये रिलेशन आहे. कशामध्ये रिलेशन आहे, आयडेंटिटी मध्ये. तर आयडेंटिटी काय, ॲज इथं म्हणायचं ॲज sin square theta plus cos square theta is equal to 1. Am I right? Sin square theta plus cos square theta is equal to 1. मग इथे व्हॅल्यू पुटअप करू. 20/29 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos square theta is equal to 1. ठीक आहे. व्हॉट इज द स्क्वेअर, हियर इट इज 400 डिवाइड बाय 841. स्क्वेअर ऑफ द 29 इज 841. ओके. त्यानंतर हियर इट इज cos square theta is equal to 1. After that, cos square theta is equal to 1 minus 400 divided by 841. ठीक आहे. या ठिकाणी किती येणार आहे, therefore cos square of theta 841 into 1, 841 minus 400 divided by 841. याने याला 1 ला मल्टिप्लाय केलं, minus 400 डिव्हिजन टर्म अशी पूर्ण झाली. ठीक आहे. ओके. which is equal to 841 मधून 400 गेले, here it is 441 upon 841. this is cos square theta, not a cos theta. so स्क्वेअरचं तिकडे गेलं का अंडर रूट होईल, therefore cos of theta square root of 441 it is 21, square root of 841 it is a 29. ठीक आहे. this is the required answer. ओके. मग हे एक्झाम्पल लिहून घ्या. सेकंड एक्झाम्पल आपण स्टार्ट केलं असतं पण पुढे आपल्याला लिहायला जागा नाही, त्यामुळे एक एक्झाम्पल लिहून घ्या. आपण लगेच पुढचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे. राईट डाऊन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय, इफ sec theta is equal to 25/7, find tan theta. एकदा चेक करतो मी, एक्झाम्पल तेच आहे का. यस, एक्झाम्पल तेच आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघूया सेक आणि टॅन मध्ये रिलेशन काय. नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिले आयडेंटिटीचा विचार करायचा. ॲज वी नो दॅट 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. ओके. आपल्याला tan square 1 प्लस tan square theta is equal to sec किती आहे 25/7 इट्स स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर येतो. ठीक आहे. वी नीड अ tan व्हॅल्यू, tan square theta. so square of the 25, 625 divided by 7 square 49 term will be over here.
ठीक है, विच इज इक्वल टू 625 माइनस 49 डिवाइडेड बाय 49. दिस इज tan square theta. Therefore tan of theta is equal to ही सबट्रॅक्शन करून बघा. सबट्रॅक्शन टू 625 मायनस 49 आय थिंक 576 tan square. ओके, tan square theta डिवाइड बाय 49. Therefore ही स्क्वेअरची टर्म तिकडे गेली का अंडर रूट होणार. अंडर रूट ऑफ 576 24 आणि अंडर रूट ऑफ 49 7. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण बघतोय की आयडेंटिटीचा यूज करून आपण या ठिकाणी आन्सर काढलेला आहे. हे एक लिहून घ्या, लगेच आपण थर्ड एक्झाम्पल बघू. ठीक आहे, राईट डाऊन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. इफ 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0, you have to find out sec theta and cosec theta. ओके, आता याला कसं सॉल्व करायचंय बघा. 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0. Okay, 5 sin theta, this is given. Okay, this is the minus term moving to the RHS, that will be plus term. Sin theta upon cos theta करतो, कारण we know that sin theta upon cos theta काय होईल. हे बघा, sin theta upon cos theta केला, हा cos theta इकडे घेतला आणि 5 तिकडे घेतला, because sin theta upon cos theta is the tan theta. हा तुम्हाला काय भेटला, tan theta. आपल्याला काय काय विचारले, सेक थीटा आणि कोसेक थीटा. टॅन थीटा निघाल्यावरती सेक थीटा निघेल. एम आय राईट. कसं काय बघा, ॲज आपली आयडेंटिटी मगाशी जी यूज केलेली आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. पुट द व्हॅल्यू ऑफ द टॅन थीटा 12/5 इट्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. या ठिकाणी काय येईल, 1 प्लस 12 square 144 upon this is 25 is equal to sec square theta. Therefore sec square theta is equal to, याला लेफ्ट हँड साइडला लिहिला, 25 वर गेला, 25 into 1 25 मध्ये साइन प्लस आहे बरं का, सबट्रॅक्शन नाही, प्लस आहे. 25 plus 144 that will be 169 divided by 25 as it is. Therefore sec theta will be, इथे स्क्वेअर आहे तिकडे अंडर रूट 13/5. दिस इज इक्वेशन नंबर 2. हाफ पार्ट कंप्लीट झाला. सेक थीटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. नाउ यू रिक्वायर्ड द व्हॅल्यू कोसेक थीटा. कोसेक थीटासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. कोसेक थीटासाठी पहिले साइन थीटा फाइंड आउट करावं लागेल, कारण तो त्याचा इन्व्हर्स आहे. ठीक आहे, मग साइन थीटा काढायचा असेल, हे बघा साइन थीटा कॉस थीटा आणि हे रिलेशन आपल्याकडे कॉस थीटा निघेल का, कॉस थीटा बघू, इथं सेक थीटा आहे, कॉस थीटा निघेल का, ॲज कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा विच इज इक्वल टू, म्हणजे सेकच्या इन्व्हर्स आहे कॉस, म्हणजे इन्व्हर्स केलं तर काय होईल, तो 5/13. हियर इट इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, ॲज आपल्याकडे व्हॅल्यू आहे ऑलरेडी, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5. Therefore sin theta upon cos theta काय 5/13 which is equal to 12/5. Therefore sin theta is equal to 12/5 into ही टर्म, हे बघा डिनॉमिनेटरला आहे, ही टर्म इकडे गेली का मल्टिप्लाय होईल, पण ही ॲज इट इज देईल 5/13. येते लक्षात, 5 will get cancel. Therefore sin theta is equal to 12/13. ठीक है, ओके. एज कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. साइन थीटाच्या इन्व्हर्स येतो, मग या ठिकाणी 12/13 चं काय होईल, 13/12. दिस इज इक्वेशन नंबर 4 अँड रिक्वायर्ड आन्सर. इक्वेशन नंबर 4 लिहिलं नाही तरी चालेल, पण दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. बुक मध्ये थोडीशी वेगळी मेथड यूज केलेली आहे. कॉस थीटा आल्यानंतर त्यांनी
ह्या ठिकाणी व्हॅल्यू न टाकून साइन थिटा न काढता त्यांनी आयडेंटिटी, ही कशी आयडेंटिटी वापरली, तशी आपण इथे कॉस थिटा काढला त्यांनी आणि आयडेंटिटी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1, त्याच्यामध्ये कॉस टाकला आणि मग साइन निघाला आणि मग हा फॉर्म्युला यूज केला. तसं करा किंवा असं करा, पण मला ही इझी वाटते कारण ही याच्यामध्ये पुटअप केली का लगेच निघते. पण आयडेंटिटीचा वापर करूनही तुम्ही लिहू शकतात. मग याच्यात दोन मेथड यूज करा. एक आहे मी सांगितलेली जी इथपर्यंत सेम आहे. सेकंड मेथडमध्ये फक्त इथं आयडेंटिटी वापरून केलेलं आहे, तर त्या मेथडनी पण तुम्ही लिहून घ्या एक्झाम्पल बुकमध्ये बघून एकदा, म्हणजे तेवढीच आयडेंटिटीची पण प्रॅक्टिस होईल. तर हे एक्झाम्पल तुम्ही आधी लिहून घ्या, मग लगेच पुढचं एक्झाम्पल बघू आपण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 काय आहे बघा या ठिकाणी. इफ cos theta is equal to root 3 by 2, then find 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. याची व्हॅल्यू किती असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात याची व्हॅल्यू किती असणार आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ह्या टर्मची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस टर्म. वी हॅव टू फाइंड आउट द सेक थिटा अँड कोसेक थिटा. ह्या दोन टर्म तुम्हाला निघाला का तुम्ही याच्यामध्ये पुटअप करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचे. येते लक्षात. मग ह्या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, सेक थिटा फाइंड आउट करायचा आहे, कोसेक थिटा फाइंड आउट करायचा आहे. पण तुम्हाला गिवन काय आहे, गिवन फक्त कॉस थिटा आहे. मग आपण काय म्हणू, ॲज कॉस थिटा इज इक्वल टू रूट 3 बाय 2. हे काय आपल्याला ॲज गिवन, हे आपल्याला गिवन. ठीक आहे, देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू, याचा इन्व्हर्स आहे म्हणजे रूट 2 बाय रूट 3. एक व्हॅल्यू आपल्याला भेटली, सेक थिटा भेटला. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द कोसेक थिटा. तर मग कोसेक थिटा या ठिकाणी जर फाइंड आउट करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय माहित पाहिजे, साइन माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, साइन. कारण साइनचा इन्व्हर्स कोसेक आहे, जसं आपण मागे विचार केला होता. मग साइन फाइंड आउट करायचा असेल, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, कॉस दिलेला आहे. साइन निघेल का, यस. इथं म्हणायचं ॲज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, मग या ठिकाणी काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस रूट 3 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस रूट 3 चा square and root will get cancelled, only remaining term is 3. 2 square is 4 which is equal to 1. Therefore sin square theta is equal to 1 minus 3 by 4 which is equal to 4. इकडे आला 4 into 1 4. 4 minus 3 will be 1 divided by 4. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघा, you will get the 1 by 4. ही sin square theta आली आहे. Therefore sin theta will be 1 by 2 because square root of this term, this is the sin square of theta which is equal to 1 by 4. You have to find out the square root of the 1 by 4. You will get the sin of theta. Okay, therefore cosec theta is equal to, it is the inverse of the sine. You have to find out the cosec theta first of all. You think that the cosec is the inverse of the sine. You have the cos theta by using the identity sin square plus cos square is equal to 1. Put the value of cos, you will get the sin theta over here. Its inverse will be cosec theta. The cosec theta's value will be its inverse 2 by 1, that is the 2. This is equation number 2. Now consider ही टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची. 1 minus sec theta upon 1 plus cosec theta which is equal to, this is the term 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. Put the value of sec theta. What is the value of sec theta over here? 2 upon root 3. This whole term is divided by 1 plus cosec theta. Cosec theta is 2 only, which is equal to, हे बघा, root 3 into 1
√3 मायनस 2 हे पूर्ण डिव्हिजन होईल डिवाइड बाय √3 परत हे डिव्हिजन आहे मोठी डिव्हिजन 1 + 2 ओव्हर हिअर 3 आपल्याकडे एक प्रॉपर्टी लक्षात घ्या यू शुड नो द प्रॉपर्टी A/B/C there are 3 terms A/B/C if the first 2 terms are aligned with each other हे जर एकत्र असतील then division will be B into C म्हणजे खालचे डिनोमिनेटर जे दोन आहेत ना त्यांचं त्या ठिकाणी काय होऊन जाईल मल्टिप्लिकेशन होऊन जाईल येते लक्षात हे माहित असू द्या बरं का जर अशी कंडिशन असेल A/B/C but if B and C are together with each other B divided by C एक टर्म असेल आता इथं कसं याने याला मल्टिप्लाय केलं √3 ला 1 ने ही पूर्ण टर्म एकत्र आली दिस इज द A/B/C मग आपण काय करणार डिनोमिनेटर B into C ही प्रॉपर्टी या ठिकाणी आपण अप्लाय करणार पण जर इफ द B by C असेल इथे तर लक्षात घ्या C वरती जाईल A into C बाय लक्षात घ्या सिमिलर दोन्ही गोष्ट टर्म बघा A/B/C इथे पण A/B/Cच आहे वरच्या दोन टर्म जर का त्या ठिकाणी सोबत असतील तर डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा आणि खालच्या दोन टर्म एकत्र असेल तर खालचं सगळ्यात डिनोमिनेटर आहे इट शुड बी मल्टिप्लाय विथ द फर्स्ट न्यूमरेटर A into C करायचं लक्षात घ्या मग इथे आपण वरची प्रॉपर्टी अप्लाय करतोय √3 - 2 डिवाइड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 3√3 दिस इज द आन्सर ओके मग या ठिकाणी हा एक प्रॉब्लेम आहे हा लिहून घ्या लगेच आपण पुढचा प्रॉब्लेम बघू ठीक आहे राईट डाऊन आणि ज्या वेळेस पण मी तुम्हाला राईट डाऊन म्हणतो त्या टायमिंगला लगेच तुम्ही जो व्हिडिओ प्ले होतोय आपला तो त्या ठिकाणी पॉज करायचा पॉज करून तेवढा पार्ट लिहून घ्यायचा आणि मग परत प्ले करायचा ठीक आहे ओके मी तुम्हाला असा विशिष्ट इथे या ठिकाणी काही टाइम नाही देऊ शकत की आता लिहा मग मी थांबून राहणार तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचं सगळं त्यानंतर प्ले करायचा परत ओके ठीक आहे येस ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक कोणती व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायची आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ठीक आहे वी हॅव टू शो दॅट नंबर 5 शो दॅट sec x plus tan x is equal to under root of 1 plus sin x upon 1 minus sin x हे कोणतं प्रूफ नाहीये शो दॅट आहे प्रूफ काय असतात की प्रूफ्स आर दोज की ज्याचा आपण परत एक स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून पुढे यूज करतो लाईक आयडेंटिटीज आपण जे आयडेंटिटीज बघितले sin स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस कॉट स्क्वेअर हे जे आयडेंटिटीज बघितले त्याचं पण प्रूफ बघितलं होतं पण ते आता आपण काय एक ॲज अ फॉर्म्युले म्हणून यूज करतो आता हे शो दॅट म्हणजे काय याचा फक्त आपल्याला शो करायचं आहे LHS इज इक्वल टू RHS याचा ॲज अ फॉर्म्युला म्हणून पुढे यूज नाही करणार आहे आपण येतं लक्षात ओके चला आता या ठिकाणी आपण LHS घेऊ LHS is equal to sec x plus tan x राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर टर्म साइन मध्ये दिसते येते लक्षात मग आपण याचा बेसिक फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करून घेऊया sec x म्हणजे काय 1 अपॉन cos x प्लस tan x म्हणजे काय sin x अपॉन cos x विच इज इक्वल टू बघा बेस सेम आहे बेस सेम असेल तर बेस एकदाच लिहितो आपण आणि न्यूमरेटरची ऍडिशन करतो आर यू गेटिंग दिस समजतंय ना हे बघा 2/5 प्लस 4/5 5 विल बी 1 टाइम 2 प्लस 4 विल बी 6 न्यूमरेटरची आपण ऍडिशन करणार त्या केसमध्ये ठीक आहे ओके नेक्स्ट बघा विच इज इक्वल टू आता या ठिकाणी मी अजून एक पार्ट बघतोय RHS ला अंडर रूट टर्म आहे कोणती टर्म आहे अंडर रूट इथे अंडर रूट आहे का अंडर रूट नाहीये तर अंडर रूट नसल्यामुळे मी काय करतो समजा हे बघा अंडर रूट मी पुटअप केलं अंडर रूट पुटअप केल्यानंतर त्याला बॅलन्स करण्यासाठी आतमधल्या टर्मचा स्क्वेअर करतो बॅलन्स करायला
1 plus sin x ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय cos x चा परत काय ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर याची गरज नाही, डायरेक्टली मी याला लिहितानाच असं लिहितो की cos स्क्वेअर x. आपण कसं करतो, समजा एखादी टर्म आहे 2 इज इक्वल टू 2 ला समजा 3 ने जर मी डिवाइड केलं तर त्याला आपण काय करतो मल्टिप्लाय, हे एकमेकांची कॅन्सल होऊन 2च उरेल. बॅलन्स करण्यासाठी डिवाइड केलं तर मग मल्टिप्लाय करणार. तसं लक्षात घ्या, बॅलन्स करायला अंडर रूट पुटअप केलं तर आतमध्ये स्क्वेअर टाकायचा. येते लक्षात. बघा आपण स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म विल बी लाईक दिस. मग त्या ठिकाणी ही व्हॅल्यू काय झाली आहे, बॅलन्स झाली. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट बघा, विच इज इक्वल टू. तुम्ही कधी पण लक्षात घ्या, नेक्स्ट पेज वरती लिहित असेल तर लेफ्ट हँड साइड नेहमी लिहायची. आता इथे लेफ्ट हँड साइड LHS असेल, LHS इज इक्वल टू. आता बघा अंडर रूट 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे मी त्याला 2 टाइम्स लिहू शकतो. 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स, ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 स्क्वेअर 2 इंटू 2, 4 स्क्वेअर 4 इंटू 4, लाईक दॅट ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स. आता आन्सर मध्ये बघा RHS मध्ये डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन एक्स आहे, इथं कॉस स्क्वेअर आहे. तर कॉस स्क्वेअर आणि याचं काही रिलेशन आहे का बघा. मी इथे तुम्हाला एकदा रिवाइज करून इथे सांगतो. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर तिकडे गेला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे ही जी आपली आयडेंटिटी होती त्याच्यावरून तुम्ही कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकता. मग या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स असं मी या ठिकाणी लिहिलं त्याला. परत विच इज इक्वल टू, याला नीट लिहू आपण, 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय, या 1 ला मी लिहितो 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स ला लिहितो साइन एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. असं का लिहिलं हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय, लक्षात घ्या. हे तुम्ही लिहिलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही डायरेक्ट पुढची स्टेप लिहायच्या, पुढची जी स्टेप आहे ते लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग पर्पज मी लिहिलेलं आहे. हे बघा, आता आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला अजून माहिती आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए मायनस बी इंटू ए प्लस b. Like that, here it is a square minus b square. a is 1, b is sin x. मग त्यावरून आपण काय लिहू शकतो, अंडर रूट ऑफ 1 प्लस sin x इंटू 1 प्लस sin x, न्यूमरेटर ॲज इट इज, डिनोमिनेटर a मायनस b इंटू a प्लस b. a मायनस 1 मायनस sin x इंटू 1 प्लस sin x. This term 1 plus sin x 1 plus sin x will get cancelled, which is equal to LHS is equal to काय आलं, अंडर रूट ऑफ 1 प्लस sin x upon 1 minus sin x, which is equal to RHS. Hence proved. This is not the answer, this is the proof. So proved लिहायचं, त्या ठिकाणी आन्सर नाही लिहायचं. LHS is equal to RHS आल्यावरती. परत एकदा मी रिवाइज करून सांगतो हा, ठीक आहे. परत एकदा नीट बघा, ऑब्झर्व करा काय काय सांगतोय टर्म. सगळ्यात पहिले वी हॅव टू शो दॅट sec x प्लस tan x इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन x अपॉन 1 मायनस साइन x अंडर रूट मध्ये. सगळ्यात पहिले LHS घेतला, sec x प्लस tan x. sec x चा जो काय बेसिक फॉर्म्युला आहे 1 अपॉन cos x तो लिहिला, प्लस tan x चा जो बेसिक फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस तो लिहिला. कॉस बेस सेम आहे त्याला एकच लिहिलं कॉस एक्स, आणि वरती न्यूमरेटरची ॲडिशन केली 1 प्लस साइन एक्स. आपण आन्सरकडे बघितलं तर आन्सरमध्ये तिथे RHSच्या साईडमध्ये जर बघितलं तर अंडर रूटची टर्म आहे. मग ह्या टर्मला आपण अंडर रूट दिला, अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स आणि कॉस एक्स. जर अंडर रूट दिलं तर आतमधल्या टर्मची पण तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल, म्हणून इथे आपण या ठिकाणी त्यांचा स्क्वेअर केलेला आहे. 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट टर्म. ओके, डिवाइड बाय कॉस स्क्वेअर मीन्स इट इज 1 मायनस साइन स्क्वेअर बाय द आयडेंटिटी. मग आपण ते लिहिला. मग याला परत एका फॉर्ममध्ये लिहिलं, 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर लिहू शकतो, मायनस साइन एक्स म्हणजे साइन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. असं का लिहिलं, आपल्याला हा फॉर्म्युला बेसिक्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करायचा आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग ए 1 मायनस बी साइन एक्स, ए प्लस बी म्हणजे 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्स फ्रॉम द न्यूमरेटर अँड द डिनोमिनेटर अंडर द अंडर रूट will get cancelled and the remaining terms will be under root 1 plus sin x upon 1 minus sin x, which is equal to RHS. So LHS is equal to RHS, hence proved.
ठीक आहे. या टाईपचे एक्झाम्पल येतात बोर्डाला, याच्या आत म्हणजे आपण जे आज बघितलेले ते 2-2 मार्काला येतात, लक्षात घ्या. त्यामुळे हे टाईप आपल्याला सगळे बघायचे. तर तुम्ही हे एकदा लिहून घ्या, मी पुढचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे. बघा आता टाइम आहे तुम्हाला होमवर्क देण्याचा. होमवर्क बघा काय आहे. होमवर्क आपण मॅथ्स 2 बघतोय, ज्याचं बुक मी जे आहे ते बुक मी तुम्हाला ऑनलाईन व्हॉट्सअपवरती सेंड केलेलं आहे, चेक करा. ठीक आहे. त्याला ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. डाउनलोड केलं तुम्ही, क्लिक जरी केलं ना त्याचे पेजेस ओपन व्हायला थोडा टाइम लागतो. त्यामुळे थोडासा टाइम देत जा त्याला. आधीच असं नाही अरे ब्लँक पेजेस कसं काय दिसत आहे काय नाही, फाईल मोठी असते त्यामुळे ओपन व्हायला वेळ लागतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता कोणता बघतोय, चॅप्टर नंबर 6. याच्यामध्ये पेज नंबर 131 वरती 6.1 आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 ॲटलिस्ट ट्राय तरी करा सॉल्व्ह करायचं. जे आतापर्यंत आपण फॉर्म्युले बघितले, जे बेसिक बघितले ते अप्लाय करायचा प्रयत्न करा. मला वाटतं 5च्या 5 सॉल्व्ह होण्यासारखं आहे, त्याच्यात अवघड आहे असं काही नाही. मी स्वतः तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तुम्ही मेसेज करा. एखादा कोणता प्रॉब्लेम समजला नसेल मी लगेच तुम्हाला सॉल्व्ह करून एका कागदावरती फोटो पाठवत जाईल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा कॉलवरती बोलू शकतो आपण. पण हे सगळीच्या सगळी मी तुम्हाला परत एक्सप्लेन पण करेल वाटलं तर, पण ट्राय तर करा एवढे एक्झाम्पल्स. ठीक आहे. ओके. तर आता या पद्धतीने होमवर्क आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहा. हे होमवर्क स्टार्ट करण्याच्या आधी सुद्धा जे आपण आज एकदम स्टार्टिंगला लेक्चरच्या फॉर्म्युले घेतले तेव्हा तर लिहिलेच असेल तुम्ही, पण परत एकदा फॉर्म्युले सगळेच्या सगळे तुम्हाला लिहायचे आहेत ज्या वेळेला हे होमवर्क तुम्ही स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. ओके. चलो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.